येस यू कॅन. सपोज तुम्हाला एखाद्याला ॲडवाईस करायची आहे इंग्लिशमध्ये, तुम्ही ॲडवाईस कशी कराल? किंवा सपोज तुम्हाला एखाद्या गोष्टीची सक्ती करायची आहे इंग्लिशमध्ये कशी कराल? ॲक्च्युली शुड आणि मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी यासाठी वापरले जातात. तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला परफेक्ट समजेल यांचा वापर कसा करतात आणि यांच्यामध्ये काय फरक आहे. ज्यांना इंग्लिश ग्रामर, इंग्लिश रायटिंग स्किल आणि इंग्लिश कम्युनिकेशन स्किलमध्ये परफेक्ट व्हायचे आहे, ज्यांना इंग्लिश लँग्वेज बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत सोप्या पद्धतीने आणि मराठीतून शिकायची आहे, त्यांच्यासाठी येस यू कॅन हा यूट्यूब चॅनल आहे. येस यू कॅन अमोल कापसे असं तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण या व्हिडिओमध्ये शुड आणि मस्ट यांचा वापर कसा करतात हे समजून घेणार आहोत. ऑलरेडी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शाल आणि विल याचा वापर कसा करतात हे पाहिलेले आहे. सो फर्स्ट, शुड इट इज यूज्ड फॉर ॲडव्हाइस ऑर सजेशन. फॉर एक्झाम्पल, एखादी लहान मुलगी आहे आणि ती सारखं फास्ट फूड खाते आहे. मी तिला ॲडवाईस करेल यू शुड ईट व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. मी तिला सल्ला दिला आहे, म्हणजेच शूडचा वापर सल्ला देण्यासाठी करता येतो. नाऊ मस्ट, आता मस्टचा वापर कसा करणार? इफ आय से यू मस्ट ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, मी त्याच लहान मुलीला जर असं म्हटलं तू फळे आणि पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे, तर ती सक्ती होईल. म्हणजे मी हे कंपल्सरी करतोय. म्हणजे सल्ला देऊनही ती जर ऐकतच नाही आहे तर आता कंपल्शन करावं लागणार आहे. म्हणजेच यू मस्ट ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, सक्ती करावी लागणार आहे. थोडक्यात सक्ती करण्यासाठी, कंपल्शनसाठी मस्टचा वापर केला जातो. वन मोर एक्झाम्पल, सपोज तुम्ही कोणतं करिअर चूज करायचं याबद्दल कन्फ्यूज आहात. मी तुम्हाला सल्ला देईल यू शुड लिसन टू युअर इनर व्हॉइस. तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकला पाहिजे, ही माझी सजेशन आहे तुम्हाला. आणि कदाचित बऱ्याच वेळेला डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर येतात आणि आपण कन्फ्यूज होतो आणि आपल्यामध्येही मल्टिपल स्किल्स असतात. त्यावेळेला मी तुम्हाला सल्ला देईल यू मस्ट लिसन टू युअर इनर व्हॉइस. येथे तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकावाच लागेल, म्हणजे येथे कंपल्शन आहे. वन मोर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश बोलायचं आहे. मी तुम्हाला ॲडवाईस करेल यू शुड प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश डेली. इंग्लिश बोलण्याचा सराव तुम्हाला डेली करावा लागेल जर तुम्हाला फ्लुएंट बोलायचं असेल तर. इथे ॲडवाईस आहे, शुड यूज केलं. आता सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात जिथं तुमच्या आजूबाजूला इंग्लिश बोलणारे लोक आहेत किंवा तुमच्या ऑफिसची कामकाजाची भाषा, तुमच्या कंपनीची कामकाजाची भाषाच इंग्लिश आहे, तर मी तुम्हाला सांगेल यू मस्ट प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश डेली. म्हणजे मी इथं तुमच्यावर कंपल्शन करेल, इथं सक्ती आहे. दॅट्स वाय आय यूज्ड मस्ट. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन शुड अँड मस्ट. नाऊ इतर काही अशा गोष्टींसाठी पण शुड आणि मस्ट वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, शुड इज यूज टू इंडिकेट ड्युटी ऑर ऑब्लिगेशन. म्हणजे एखादी तुमची ड्युटी आहे, एखादं ऑब्लिगेशन आहे. फॉर एक्झाम्पल, वी शुड ओबे आवर पॅरेंट्स. आपण आपल्या पॅरेंट्सचं आज्ञापालन केलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणजे ही आपली ड्युटी आहे. इट इज अवर ड्युटी टू ओबे आवर पॅरेंट्स. अशा वेळेला शुड वापरतात टू इंडिकेट ड्युटी अँड ऑब्लिगेशन. ॲक्च्युली शुडचा वापर जर आय किंवा वी या फर्स्ट पर्सन प्रोनाऊन नंतर जर झाला तर तो ऑब्लिगेशन किंवा ड्युटी असाच होतो. कारण आपण स्वतःला सजेशन देत नाही किंवा ॲडवाईस देत नाही. मग आय आणि वी नंतर जर शुड येत आहे तर ते ड्युटी किंवा ऑब्लिगेशनच इंडिकेट करत आहे. इन केस ऑफ मस्ट, सपोज मी असं म्हटलं वी मस्ट ओबे आवर पॅरेंट्स, येथे मस्टचा यूज स्ट्रॉंग ऑब्लिगेशन इंडिकेट करण्यासाठी होतो आहे. अ काइंड ऑफ कंपल्शन. आज्ञापालन केलंच पाहिजे, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आहे, नैतिक बंधन आहे. वन मोर एक्झाम्पल, वी शुड प्लॅन्ट द सॅपलिंग्स फॉर बेटर एन्व्हायरमेंट. आपण झाडांची रोपं लावली पाहिजेत, म्हणजे ही आपली ड्युटी आहे, हे आपल्यावर एक नैतिक जबाबदारी आहे. अशा वेळेला शुड वापरतात. इफ आय से वी मस्ट प्लॅन्ट द सॅपलिंग्स फॉर बेटर एन्व्हायरमेंट,
चांगल्या पर्यावरणासाठी आपण झाडांची रोपं लावलीच पाहिजे. इथं स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आहे. म्हणजे पॉल्युशन वाढलं आहे, पुढच्या पिढीचं भवितव्य काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. अशा वेळेला आपण मस्ट यूज करणार स्ट्रॉंग ऑब्लिगेशनसाठी. नाऊ शुड आणि मस्ट यांना काही सबस्टिट्यूट पण आहेत. ought to is used as a substitute for should, and have to, has to, had to are used as a substitute for must. For example, he ought to avoid bad company. त्याने वाईट संगत टाळली पाहिजे. म्हणजेच एक प्रकारची ही त्याची ड्युटी किंवा ऑब्लिगेशन आहे. ही शुड अवॉइड बॅड कंपनी मी असेही बोलू शकतो. म्हणजेच ऑट टू ऐवजी शुड पण वापरता येते. इन केस ऑफ मस्ट आय कॅन से ही मस्ट अवॉइड बॅड कंपनी. त्याने वाईट संगत टाळलीच पाहिजे. म्हणजे आता मी कंपल्शन करतोय त्यावरती, त्याला जर सुधारायचं आहे, मग हेच वाक्य मला असंही म्हणता येईल, ही हॅज टू अवॉइड बॅड कंपनी, हॅज टू इंडिकेट कंपल्शन. सो मस्ट कॅन बी सबस्टिट्यूट फॉर हॅज टू and has to can be substituted for must, vice versa. One more example. We ought to consult before investing. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे ही आपली ड्युटी आहे, हे आपल्यासाठी योग्य आहे. थोडक्यात ought to चा यूज ए काइंड ऑफ मॉरॅलिटी. एखाद्याने एखादी गोष्ट करणं त्याच्यासाठी चांगलं आहे, अशा वेळेला ought to वापरतात. म्हणजे गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घेणे आपल्यासाठी योग्य आहे, काइंड ऑफ मॉरॅलिटी. हेच एक्झाम्पल मी असंही म्हणू शकतो, वी शुड कन्सल्ट बिफोर इन्व्हेस्टिंग. ओके, सो मिनिंग सेम. इन केस ऑफ मस्ट वी हॅव टू कन्सल्ट बिफोर इन्व्हेस्टिंग. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण सल्ला घेतलाच पाहिजे. हॅव टू इंडिकेट्स कंपल्शन. म्हणजेच हे एक्झाम्पल मी वी मस्ट कन्सल्ट बिफोर इन्व्हेस्टिंग या प्रकारेही बोलू शकतो. मिनिंग सेम. नाऊ शुड आणि मस्ट या दोघांमधला डिफरन्स क्लिअर झालेलाच असेल. त्यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला समजलेच असेल. खरं तर मॉडल ऑक्झिलरीची ही स्पेशालिटी आहे. त्यांच्यातून वेगवेगळे मिनिंग आपल्याला एक्सप्रेस करता येतात इन डिफरंट सिच्युएशन्स. नाऊ कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ॲडव्हाइस किंवा सजेशनचं एक एक्झाम्पल लिहायचं आहे आणि कंपल्शनचं एक एक्झाम्पल लिहायचं आहे. अंडरस्टँडिंग नो डाऊट इज इम्पॉर्टंट, बट ॲप्लिकेशन इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही ते जर एक्झाम्पल लिहिलं तर तुम्हाला ते खरंच समजलं आहे हे क्लिअर होईल. आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर शुड आणि मस्टचं कन्फ्युजन 100% परमनंटली क्लिअर होईल. पाहूया तुमच्यापैकी किती जणांना डिफरंट एक्झाम्पल्स कॉमेंट बॉक्समध्ये लिहिता येतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील मॉडल ऑक्झिलरी विथ डिफरंट एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.